तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं NNG महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दुरळा म्हणजे दुरळाची राडाची सगळा. कारण का आता फक्त परवा दिवशीच म्हणजेच की उद्या शनिवार आहे, उद्या सकाळी लॉट निघणार आहेत आणि परवा दिवशी सगळा होणार आहे धुमशान दुरळा. आपल्या देशातील सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठं रेकॉर्ड ब्रेक असं मैदान जे म्हणजेच की फॉर्च्युनरचं मैदान जे की आपले आदरणीय चंद्रहार दादा पाटील डबल महाराष्ट्र केसरी बाबा कधी दणका करतील काय सांगू शकत नाही. असलं व्यक्तिमत्व आहे खतरनाकच. फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर राडाई म्हणजे राडा. सगळ्यांचे पैरे फिक्स झालेले आहेत बरं का. अखंड महाराष्ट्र कर्नाटक MP वरनं सगळी बैल आलीत बरं का. आणि सगळी येणारच आहेत बाबा. तिकडच्या साईडची MP तर अगोदरच येऊन इकडच्या साईडला बसलेतच. आपल्या माहितीनुसार तर दुरळा म्हणजे दुरळाच होणार आहे. सगळी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी झाडून पुसून बैल तिकडच्या साईडला येणारी. बाकासूर येणारी, मायव्या येणारी, याच्यानंतर मथुर येणारी, भोंगा येणारी, घोट येणारी, सरजा येणारी, सरांचा आपल्या स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सगळी 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 रायफल 81 शिरसवडीची रायफल, लाडू, बलमा, सगळी पिस्टन कॉकटेल सगळी म्हणजे सगळी राडाच होणार आहे. सगळ्यांची पैरी फिक्स झाली बरं का. आता मी तुम्हाला सांगतो तिकडच्या साईडला आता दुस्सा आणि आदतचं मैदान असल्यामुळं नवीन नवीन बैलांना वासर येत नाही येणारे जोमात आणि त्यांचं आता नाव होणार आहे चांगल्या प्रकारचं. एक प्रकारे चांगलंच आहे की इकडच्या साईडला नवीन नवीन आदतनं दुसऱ्याची जी बैल जी चांगली पळतात पण कुठं जास्त ते अंधारात येत ती कुठं ना कुठं तरी आता उजेडात येतील. तर तुम्हाला सांगतो आपला जो सगळ्यांचा लाडका आहे म्हणजेच की मथुर मथुर हा आदतला घेऊन पाळणार आहे आदत या गटामध्ये. याच्यानंतर आपली मथुरा फार्मवाले आपल्या उर्मिला ताई आहेत तर त्यांचा जो अर्जुन आहे तो पण आदतलाच घेऊन पाळणार आहे मैदानामध्ये. आपला मिलिंद शेट यांचा भोंगा मैदानात घालतो धांगा तो पण आदतमध्येच पाळणार आहे असं कळले. आपली शिरसवडीकरांची आपली रायफल घाडगे साहेबांचा रायफल तो पण आदतला पाळणार आहे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर आणि आपला अभिजित भैया पवार यांचा सर्जा ह्यो पण आदतमध्येच पाळणार आहे. धुमाकूळ होणार आहे. आणि दुष्यात तर सगळाच धुमाकूळ आहे तिकडच्या साईडला. आणि दुशामध्ये पण सगळा धुमाकूळ म्हणजे धुमाकूळचे चिमण्या म्हणा आपला स्पीड जबरदस्त आता त्याचं आहे. चिमण्या म्हणा आपला सगळ्यांचा लाडका आवडता बक्कासूर ह्यो पण दुशामध्ये पाळणार आहे. घोडचा सारजा पण दुशामध्ये पाळणार आहे. याच्यानंतर आपला चिक्या व्हाईट गोल्ड चिक्या ह्यो पण दुशामध्येच पाळणार आहे. पिस्टन हा पण दुशामध्येच पाळणार आहे. भरपूर म्हणजे भरपूर सारी बैल ही दुशामध्ये पाळणार आहेत आणि आदतमध्ये थोडीफार पाळणार आहे. तर तुम्हाला संभाव्य पैरे मी तुम्हाला सांगतो आपल्या माहितीच्या नुसार मित्रांनो जो चिमण्या आहे चिमण्या तो पळणार आहे आपला पृथ्वीदादा कुटवड यांचा बैजा किंवा त्यांचाच एक नवीन बैल आहे माहिब्या. माहिब्या नवीन खरेदी झाली आहे त्यांची. त्या माहिब्याबरोबर पळू शकतो. कारोंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्क्या. तर व्हाईट गोल्ड चिक्क्या हा बबलू चाचा यांचा राजा आहे ना राजा त्याच्याबरोबर पळण्याची मित्रांनो दाट म्हणजे दाट माहिब्या रुस्तम हिंद केसरी माहिब्या सदाभाऊ मास्तर यांचं काळीज माहिब्या आणि त्यांचा जो वासरू आहे चिक्क्या ही घरचीच गाडी पळण्याची मित्रांनो दाट म्हणजे दाट शक्यता आहे मित्रांनो. त्या तुफान वेगाचा जबरदस्त स्पीड असलेला घोटकरांचा सर्जा आणि मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरकरांचा पण राजा आणि घोटचा सर्जा ही गाडी मित्रांनो पळताना आपल्याला दिसणार आहे. कॉकटेल पण पळणार आहे. कॉकटेल यांचा छोटा कॉकटेल आणि कॉकटेल पळण्याची दाट शक्यता आहे. पिस्टनवाल्यांची पण चारीच्या चारी येणार आहे. तिकडच्या साईडला मल्हार पण येणार आहे. वरनं तो छोटा पिस्टन पण येणार आहे. सोन्या पण येणार आहे आणि मेन पिस्टन पण येणार आहे आणि त्यांची पण घरची गाडी पळण्याची दाट म्हणजे दाटच शक्यता आहे. जबरदस्त सगळीकडे राडा होणार आहे. तिकडे छत्रपती संभाजीनगरची तर सगळी झाडूनच येणार आहे. त्यांचा तर नादच नसतो. खतरनाक म्हणजे खतरनाक. त्यांना तर काय बोलायला नको. वरनं लखन हो लखन किंग लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्यांचा छोटा लखन म्हणून ही गाडी घरची ती पळण्याची दाट शक्यता आहे. लई म्हणजे लई राडाच होणार आहे तिकडच्या साईडला. बलमा आहे सातारचा आपला. याच्यानंतर लाडू आहे. रायफल 81 सिकंदर 81 सगळी म्हणजे सगळी झाडून येणार आहे. पण सगळीकडे राडाच होणार आहे. सांगू शकत नाही कोण फॉर्च्युनरचा मानकरी होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरची जर बैल असली सगळी झाडून आल्यात ना त्यांचा नादच नाही. कसं पळतंय काय पळतंय काय माहिती. कारण का पहिल्या तावावत आणि दुसऱ्या तावात असं ती गाडी
अंतरानं पळती ती, काय सांगू शकत नाही. गटाला पण काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत. डोंगरिया बिंगरिया ती एमपीची सगळी सगळी बैलं आलेत तिकडच्या साईडला. आणि आता सगळ्यात मेन महत्त्वाचं, बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याला ओळखला जातो तो म्हणजेच की किंग बकासूर आणि आपला शाकीर पठाण यांचा राजा. आत्ताच ती 82 लाखाची बाबा खरेदी झालेली आहे त्यांची, तो विकलेला आहे त्यांना. तर आता तो राजा आणि बकासूर ही गाडी मित्रांनो पाळणार आहे. राडा म्हणजे राडाच होणार, दुराळाची. त्याला शाकीर पठाण वगैरे ते तर सगळी अख्खी धावून घेऊन येणार, ते सुट्टीच देणार नाही, सगळीच तयारीत येणार आहेत. कोण होते फॉर्च्युनरचा मानकरी आता राडाची सगळा बघायचं धुमाकूळ आहे. आणि